राज्याच्या राजकारणाला दिशा देणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून सुरू होत असून ते 10 जुलैपर्यंत चालणार आहे। मुंबईत होणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी मंजुरी दिल्यानंतर विधिमंडळ सचिवालयाने अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 11 वाजता विधानसभेचे तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार आहे। 3 आठवड्याच्या या सत्रात अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा रंगण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकरी कर्जमाफी, पीक विमा योजनांमधील अडचणी, उशिरा दाखल झालेला मान्सून आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम हे मुद्दे विरोधकांकडून जोरकसपणे मांडले जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, वाढती बेरोजगारी तसेच कायदा व सुव्यवस्थांच्या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात खडाजंगी होण्याचे संकेत आहेत। या अधिवेशनात सरकारकडून विविध महत्त्वाची विधेयके मंजुरीसाठी मांडली आहेत। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधान भवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली। बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि विविध पक्षांचे आमदार उपस्थित होते।